इथे 11 ऑफिस आपले काम करणार आहेत. एकत्र ऑफिस केल्यामुळं लोकांची सोय होते, वेळ वाचतोय आणि एक प्रमुख इथं असल्यामुळे बाकीचे सगळे ऑफिस आपल्या आपल्या कामाला लागतात. तिथे अधिकारी बसून राहतात आणि लोकांचा वेळ वाचतोय ना. ते एक ऑफिस तिकडं एक ऑफिस इकडं, वेळ पैसा आटोला करणं, त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतोय. म्हणून आपण या ठिकाणी केलेला आहे. लातूरच्या शिरपूरच्या नवीन मानाचा पुरा या ठिकाणी उडवला जातो. किती एकर मध्ये ही वास्तू उभारण्यात येणार आहे? 2 एकर 33 हो. साहेब, आपण कर्जमाफी विषयी आणि कर्जमुक्तीविषयी बोलला. हो. थोडं सविस्तर सांगा, ही कर्जमाफी आहे का मुक्ती? कर्जमुक्ती हा, थोडं सविस्तर. आता कर्जमाफी नाही, कर्जमुक्ती आहे. सांगितलं की आपल्याला 2 लाखापर्यंत कर्ज होतं, त्याचं माफ केलं. 2 लाखाच्या वरचं आहे. कधी 50,000चं केलं होतं, ते देखील काल मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आता नाही, त्यांना देखील 2 लाख देणार आहोत. ओटीची योजना, ज्याच्याकडे 2 लाखाच्या वरचं कर्ज आहे, समजा 3 लाख आहे, OTS हे कंपल्सरी आपण राष्ट्रीयकृत बँकाला सांगितलं. त्याच्यामध्ये अजून काही अमाऊंट 70,000 50,000 होऊ शकते. ते वरचे पैसे शेतकऱ्यांनी भरायचे आणि राहिलेले 2 लाख रुपये सरकार भरणार. आणि जे सांगितलं होतं ते पैसे शेतकऱ्याला 50,000, त्याच्यामध्ये देखील आता वाढ काल केलेली आहे. आणि 26-27 वर्ष धरायचं होतं, पण नाही म्हणले, तेही कॅन्सल केलं. लोकांची गरज बघता, लोकांची मागणी शेतकऱ्याची, आणि ते देखील मागले 2 वर्ष. ते 2 वर्ष ज्यांनी रेग्युलर भरलं त्याला 2 लाखापर्यंत मिळणार. आणि ही जी OTS ची योजना आहे, आत्ताच नाही 8 दिवसात की 4 दिवस भरायचं लगेच बंद करायचं असं नाही. 31 मार्चपर्यंत भरायचे आहे. इतके दिवस आपण कालावधी दिलेला आहे. अतिशय सुटसुटीत आहे. आपण कुणाला देणार नाही. मी सांगितलं ना, जे इन्कम टॅक्स भरतात, ज्याचा व्यवसाय दुसरा काही आहे, ज्याला शेतीशिवाय दुसरं काहीच नाही, त्या लोकांना चुकीचं आहे का तुम्ही सांगा. थँक्यू.